ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज, जनसामान्यांचा आवाज। प्रभाग 11 मध्ये साकारणार भव्य नमो गार्डन भूमिपूजन संपन्न। शेवगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील कोरडे वस्ती येथे राज्य शासनाच्या संकल्पनेतून अत्याधुनिक नमो गार्डन साकारण्यात येणार असून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। प्रभागातील ज्येष्ठ नागरिक विनय काका भारदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष ताहेर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रभागाचे नगरसेवक सुनील काकडे यांनी सांगितले की राज्य शासनाच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या नमो गार्डनमध्ये लहान मुलांसाठी अत्याधुनिक खेळणी, नागरिकांसाठी सुसज्ज जॉगिंग ट्रॅक, आकर्षक हिरवळ, बैठक व्यवस्था आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि मनोरंजनासाठी दर्जेदार सार्वजनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले। शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशुतोष डहाळे यांनी आपल्या मनोगतात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहरात विकास कामांना गती मिळत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात शहरातील विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शहर अधिक सुंदर व विकसित करण्यासाठी सर्व नगरसेवक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी नगरसेवक वजीर पठाण, अमर पुरनाळे, निलेश रोकडे, कैलास तिजोरे, साईनाथ आधाट, झाकीर कुरेशी, प्रवीण भारसकर, राहुल मगरे, रोहित काथवटे, बाबासाहेब लांडे, संतोष जाधव यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमो गार्डनच्या उभारणीमुळे प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना आधुनिक नागरी सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातल्या सौंदर्यातही भर पडणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। शेवगाव शहराच्या वैभवात भर टाकणारी अशी ही नमो गार्डन, या नमो गार्डनचं भूमिपूजन या ठिकाणी आज विनयजी भारदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे। खरं तर त्यांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो की या प्रभाग क्रमांक 11चा मी विद्यमान नगरसेवक आहे आणि या नगरसेवक या नात्यानं त्यांचे आभार मानणं माझं कर्तव्य आहे। ही जवळजवळ 1 एकराच्या आसपास असलेली ओपन प्लेस या ठिकाणी त्यांनी आपल्या नगर परिषदेला दिलेली आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी जी नमो गार्डन आहे या ठिकाणी विकसित होणार आहे। त्यामुळं मी त्यांचं आभार मानतो आणि सर्व या ठिकाणी माझे सहकारी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असलेले शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आदरणीय हरीशजी भारदे, त्याचबरोबर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक आशुतोषजी डहाळे, त्याचबरोबर शहराध्यक्ष आदरणीय साईनाथजी आधाट, त्याचबरोबर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी पक्ष याचे गटनेते आदरणीय निलेशजी रोकडे, त्याचबरोबर आमचे शरदचंद्र पवार गटाचे गटनेते आदरणीय वजीरजी पठाण, त्याचबरोबर सर्व नगरसेवक या ठिकाणी या भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। कोरडी वस्ती या ठिकाणी विनू काका भारदे यांच्या क्षेत्रातील ओपन स्पेसमध्ये नमो गार्डन ही संकल्पना राबवण्याचा संकल्प आम्ही शेवगाव नगर परिषदेच्या वतीने केलेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्कम ₹1 कोटी नमो गार्डन 263 नगर परिषदांना दिलं होतं। त्या अनुषंगाने आज शेवगाव शहराच्या हद्दीतील या कोरडी वस्ती या ठिकाणी ₹1 कोटी कामाचा शुभारंभ सगळ्या नगरसेवकाच्या वतीने, नगर परिषदेच्या वतीने सुरू झालेला असून असेच अनेक प्रकल्प आता शेवगाव शहरात माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणणार आहोत।
व विकासाची मोठी गंगा येथे येणार आहे.